मी सुद्धा माझं भाग्य समजतो. आम्ही कलावंत मी शाहीर बापूराव जमदारे शिराळकर आणि संत नांदे आमच्या संचातील राजे मास्टर प्रवीण सोनकांबळे, तबलजी मास्टर प्रकाशजी सोनकांबळे, ताल मास्टर विक्रम क्षीरसागर, संविधान जमदारे, सक्षम सोनकांबळे. बंधनो, आम्ही सुद्धा कलावंत भाग्यवान आहोत. कारण साहेबांचे अनेक मी भाषण ऐकले. वाघासारखा डरकाळी फोडणारा रेड्डी साहेब आज ती डरकाळी बंद दिसते. बंधू, म्हणून या कार्यक्रमासाठी सर्वांगीच्या कार्यक्रमासाठी आदरणीय एक समाजातील आदर्श व्यक्तिमत्व आणि रेड्डी साहेबांचे विश्वासू रमेशजी वर्धापुरे साहेब, तलाठी मंडणगड रत्नागिरी, आमचे मित्र भारतीय वायू सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजितजी बाराडेकर साहेब आणि PS पतेवाड साहेब, नवनिर्माण सेना प्रमुख मुंबई आणि सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आगमन आहे. आपला कोणता कार्यक्रम असेल, सुखाचा असेल अगर दुःखाचा कार्यक्रम असेल, आपल्या आदर्शाला वंदन करणं हे गरजेचं आहे. म्हणून प्रथम वंदन सादर केले आहे. साहित्याचा मेरुमणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिपिता ज्यांनी स्वातंत्र्याची मुहूर्त मिरवली. अरे जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी, या बाण्याने आयुष्यभर झाली. आणि तोच आदर्श आदरणीय व्ही.जी. रेड्डी साहेबांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून या सामाजिक कार्याची वाटचाल त्यांनी केली आहे. म्हणून साहित्याचा मेरुमणी डॉक्टर अण्णाभाऊ ठरले. ते लहुजी वस्ताद ठरले गुरु. माता काठी हो करून ह्या साऱ्यांना स्मरू. क्रांतीची सुरुवात ही त्यांची, शिकवण ही त्यांची धरू. आणि साहित्य सम्राटांना भाऊला पहिले हे वंदन करू. के पाहिला ना असा कधी मी शाहीर धुरंधर. पाहिला ना असा कधी मी शाहीर धुरंधर. जयाची कीर्ती आणि मूर्ती गाजे ही जग है. लाभला आज आमाया दिला. अरे नाव तयांची गुंडू आम्ही काळजाच्या पिठावर. शूर शिवाजी शूर शिवाजीला
शूर शिवाजीला वीर लहुजीला कार्य आरंभ स्मरितो मी अरे फुले शाहू आणि भीमाला याच दिना थोर साहित्य सम्राट भाऊला वंदन करतो साहित्याचा साहित्य सम्राट या महापुरुषांची साखळी तथागत भगवान बुद्धानंतर 4 वाक असतील जगज्योती महात्मा वशिष्ठ संत कबीर संत तुकोबाराय संत रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवीर राजे बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशरणा भाऊ साथी या महापुरुषांचा आदर्श बंगलो आदरणीय कालवास व्यंकटराजे बोधराव रेड्डी साहेबांनी आदर्श घेतला आणि भारतीय लष्करी सेनेची स्थापना केली. खरंच हा स्वाभिमानी लढवया नेत्याला आम्ही गमावलो आहोत. आज सारा गाव म्हणतो आहे थोडी नाही फुले शाहू आणि भीमाला साहित्याचा साहित्य सम्राट थोडी नाही फुले शाहू आणि भीमाला वंदित अण्णा भाऊ कष्टी Come
मान्य आहे, मला लढा मान्य आहे, रडगाणे मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले, अरे शेर होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा. शेर होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा. तोच आदर्श व्यंकटरावजी गोविंदरावजी रेड्डी साहेबांनी घेतला बदलून. चळवळीचा धाड्यावा एक स्वाभिमान नेतृत्व म्हणजे रेड्डी साहेब त्यांनी समाजाच्या सेवेसाठी महापुरुषांचा इतिहास समाजासमोर ठेवण्यासाठी बदलून आयुष्य घालवलं. म्हणून असा हा लढा दिला, असा हा लढा दिला, अरे असा हा लढा दिला मुक्त करण्याला, असा हा लढा दिला मार्ग चौकीत दाविला आम्हाला, मार्ग चौकीत दाविला आम्हाला, फुलाचा वाढ दिवाला, मार्ग चौकीत दाविला आम्हाला, फुलाचा वाढ दिवाला. वंदित अनाभाऊला, शाहुल अमर शेख साथी गहान कर त्रिमूर्ति ही लढली, त्रिमूर्ति ही लढली, त्रिमूर्ति ही लढली गोवा मुक्तीवर, त्रिमूर्ति ही लढली शाहीर अमर शेख साठे गव्हाणकर, त्रिमूर्ति ही लढली गोवा मुक्तीवर बंधनो. साहित्यरत्न लोकशाहींना भाऊसाठी त्यांचे सहकारी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, कालवाश भारतीय लष्करी सेनेचे सरसेनापती सेनापती रेड्डी साहेब यांचे सुद्धा एक विश्वास म्हणून रणजितजी बाराडीकर साहेब भारतीय लष्करी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून आज साहेबांचे विश्वास म्हणून काम करत आहेत. सतवार साहेब लंजी निर्माण सेना मुंबई, रमेशजी बर्दापुरे साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व कलाटी साहेब, अशा अनेक रेड्डी साहेबांनी आपले कार्यकर्ते घडवले. या महापुरुषांचा इतिहास, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शासकीय सेवा बजावत असताना समाज कार्य केलं. चळवळीचा धन्यवाद म्हणून आज आम्ही पाहतो म्हणतोय.
संदेशाचे साठ गव्हाण करे, साठ गव्हाण करे. त्रिमूर्ती ही लढली, त्रिमूर्ती ही लढली, त्रिमूर्ती ही लढली गोवा मुक्तीवर, त्रिमूर्ती ही लढली. एकीकरणाचा संदेश दिला, एकीकरणाचा संदेश दिला. लहू फुले सावळ भीमाला, लहू फुले एकीकरणाचा संदेश दिला. लहू फुले सावळ भीमाला. वंदिते अनावया, वंदिते भांडवलदार कारखानदार भांडवलदार कारखानदार भांडवलदार ते कारखानदार अण्णाभाऊंचा लढा. या भांडवलदाराच्या विरोधामधला लढा, कारखानदाराच्या विरोधामधला लढा. अण्णाभाऊंचा साहित्य, अण्णाभाऊंचा लढा. या श्रमिकांच्या हिताचा लढा, या कामगारांच्या हिताचा लढा, या शेतकऱ्यांच्या हिताचा लढा, बहुजन वर्गाचा लढा. बंधू, तोच आदर्श विजी रेड्डी साहेबांनी बंधू या महापुरुषाचा आदर्श डोळ्यासमोर आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या परिवाराला कमी वेळ, आपल्या परिवाराला कमी वेळ, परंतु समाजासाठी वेळ दिला साहेबांनी. आदरणीय विजी रेड्डी साहेब यांचे विश्वासू तथा आदर्श व्यक्तिमत्व समाजभूषण तलाठी साहेब मंडणगड रत्नागिरी, आदरणीय रमेशजी बर्दापूर साहेब, रमेश बर्दापूर साहेब यांच्याकडनं या चालू असल्या वंदन कालावर 200 रुपयाची भेट आम्हा कलावंतासाठी आली आहे. धन्यवाद. भांडवलदार बंधू, खरंच जो कोणी या देशातला, या महाराष्ट्राला पुरुष मोठा झाला असेल, प्रत्येकाला मग कुणाला आईचा असेल, कुणाला पत्नीचा असेल, आधार असतो, पाठबळ असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्याही माता जिजाऊने शौर्याच्या धैर्याच्या व्यथा कथा सांगितल्या नसतात. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होऊ शकले नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची आई पत्नी मातारमाई, या मातेनं जर आपल्या पतिराजाला, आपल्या साहेबाला जर रोखून धरलं असतं, आपल्या संसार गटामध्ये रोखून धरला असतं, तर बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार होऊ शकले नसते. साहित्यरत्नांना भाऊसाठी सुद्धा माता ललितादेवी या मातेचा आभार. त्याचप्रमाणे
भीमजी रेड्डी साहेब यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये त्यांच्या अर्धांगिनीचा मिळेल ताई त्यांचा फार मोठा आधार होता, एक पाठबळ होतो. म्हणून भीमजी रेड्डी साहेब महाराष्ट्रभर संबंध भारतभर दाखवून शकले शासकीय सेवा बजावत असताना. म्हणून या महापुरुषाला वंदन करताना महत्व आहे. कवी संजयजी मगर म्हणताय, मातंग समाजाला त्यांनी नवा हा अजेंडा दिला. मातंग समाजाला त्यांनी हा नवा अजेंडा दिला. जीवन कसं जगावे जगण्याचा नवा फंडा दिला. इशारा अण्णा भाऊ साठीन त्या साऱ्या गावगुंडाला दिला. स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून हाती हा लाल पिवळा झेंडा दिला. कलवाश व्यंकटराव गोविंदरावजी रेड्डी साहेब यांचे विश्वासू आणि भारतीय नौदल सेनेचे सेनाप्रमुख व्यंकटरावजी रेड्डी साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, उजवा हात म्हटला तरी चालेल, ज्यांची वक्तव्य भारी सामाजिक कार्यक्रम रणजित श्रावणजी बाराळकर साहेब भारतीय नौदल सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आमचे मित्र, ज्या ज्यावेळी बाराळकर साहेबांनी आम्ही भेटायचे त्या त्यावेळी सामाजिक कार्याच्या गोष्टी महापुरुषाचा विचार रणजित बाराळकर साहेबांकडून आम्हा कलावंतासाठी 100 रुपये भेट. धन्यवाद. कारागृहात कैदी तो झाला, कारागृहात कैदी तो झाला, थोडे लहू फुलेचा वाढ भीमाला, थोडे लहू फुलेचा वाढ भीमाला, थोडे लहू फुलेचा वाढ भीमाला. कारागृहात कैदी तो झाला, थोडे लहू फुलेचा वाढ भीमाला. बंधुके अण्णा भाऊला, बंधुके अण्णा भाऊला, आए तूफानो आए सैलाबो हम आपसे नहीं डरते, किसी शेर या किसी सांप से नहीं डरते. आज लीडर हम लहूजी बाबा अन्ना भाऊ के बेटे हैं, हम किसी के मार से भी नहीं डरते. या विचाराने चालणारी आदरणीय कलवाश भीमजी रेड्डी साहेब खरोखर बनलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव औरंगाबाद समाजनगर विद्यापीठाला मिळाले. त्याचे प्रणेते शहीद तुळशीराम कांबळे यांचा विचार सतत समाजामध्ये फिरण्याचं काम रेड्डी साहेबांनी केले. असे लढवई नेते कार्यकर्ते समाजाला हवे आहेत म्हणून, परंतु जो जो या देशामध्ये चांगलं काम करतो, जो जो कोणी समाजासाठी असेल, कोणी देशासाठी असेल, कोणी राज्यासाठी असेल, जो जो काम करतो
ते तो लवकर संपणार आहे. एक ताजं उदाहरण हुजूर रेड्डी साहेब त्यांचं आयुष्य गेलं या महापुरुषाचा विचार जपण्यामध्ये, म्हणून गीताचा शेवट करतो आहे. समाज पाजविते अमृत इथे समाज पाजविते लीन होऊन नाटक करणाला लीन होऊन नाटक करणाला बहु फुलांचा वाढ विमाना बहु फुलांचा वाढ विमाना भगवान